शिंदेचे जे आत्ता विद्यमान 13 खासदार आहेत त्यापैकी 7 ते 8 खासदार हे पुढच्या निवडणुकीला उमेदवार असतील असं म्हटलं जात आहे। म्हणजे काय, नाही म्हटलं तरी 6-7 खासदारांचा पत्ता कट होऊ शकतो अशी माहिती मिळते आहे। मग शिंदेचे आत्ताचे जे 13 खासदार आहेत त्यांची जर काही यादी वाचली तर भावना गवळींना ज्या पद्धतीनं शिंदे गटाच्या एखाद्या प्रमुख नेत्याला, जो सर्वात ज्येष्ठ संसदीय कारकिर्दीच्या अनुषंगानं खासदार आहेत, त्यांना ती नोटीस गेलेली आहे। त्यांचा पत्ता कट होईल का? ती जागा वाशिम यवतमाळची भाजप स्वतः लढायला घेते का? भाजपचा उमेदवार कोण असेल? इथून सुरुवात आहे। त्यानंतर राहुल शेवाळे दक्षिण मुंबईचे खासदार हे पुन्हा उमेदवारी घेतील। सक्षम उमेदवारी आहे, पण त्यांच्यासमोर ठाकरे गटाची उमेदवारी असेल तर राहुल शेवाळे यांच्यासाठी यंदा सामना सोपा नाही आहे। त्यानंतर प्रतापराव जाधव बुलढाण्याचे खासदार, यांची एक जागा अशी आहे शिंदे गटाकडं की ही जागा हक्कानं पुन्हा येऊ शकते, कारण त्यांची स्वतःची वोट बँक आहे, त्यांनी तसं काम केलेलं आहे आणि त्यांच्यासमोर अजून तरी ठाकरे गटाचा सक्षम उमेदवार नाही आहे। जो सक्षम उमेदवार होता ते राजेंद्र शिंगणे आज भाजपसोबत आहेत, म्हणजेच अजितदादा गटासोबत आहेत। तेव्हा प्रतापराव जाधव यांची उमेदवारी ही कदाचित धनुष्यबाण चिन्हावरी होईल, सांगता येत नाही। उद्या भाजप चिन्हावरी होईल, म्हणजे कमळ चिन्हावर। मग श्रीकांत शिंदे कल्याण ते पुन्हा निवडणूक लढवत आहेत। धनुष्यबाणच आपल्याकडे राहावं, धनुष्यबाणावरच आपण निवडणूक लढवावी अशीच त्यांची इच्छा आहे। कदाचित मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र आहेत, त्यांची ती इच्छा आणि मागणी पूर्ण होईल, ते पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात दिसतील। त्यानंतर श्रीरंग बारणे यांची विजयाची खात्री जास्त आहे, मावळ मतदारसंघाचे खासदार आहेत, पण पुन्हा ते भाजप चिन्हावर उभे राहतील की धनुष्यबाण चिन्हावरती उभे राहतील? श्रीरंग बारणे मावळमधून आता अजित पवारांची साथ आहे, कारण त्यांनी पार्थ पवारांचा पराभव केला होता 2019ला। श्रीरंग बारणे यांची उमेदवारी जवळजवळ पूर्णपणे निश्चित आहे। ते शिंदे गटाच्या चिन्हावरती उभं राहण्याची दाट शक्यता आहे मावळमधून। हेमंत पाटील हिंगोली 2019ला ते नांदेडचे आमदार होते आणि ते सोडून ते हिंगोलीला त्यांनी लोकसभेला नशीब आजमावलं। आता ते शिंदे गटाचे खासदार आहेत, आता पुन्हा ते तिथनं निवडणूक लढवतील, पण मग ते कोणत्या चिन्हावरती लढवतील? धनुष्यबाण की भाजपचं कमळ, हा भाग गुलदस्त्यात आहे। पुढे सदाशिव लोखंडे हे शिर्डीचे खासदार आहेत, राखीव मतदारसंघ आहे, शिंदे गटाच्या शिवसेनेकडे आहे, त्यांची उमेदवारी ही पुन्हा दिसते आहे। पुन्हा तेच ते भाजपवरती म्हणजे कमळाच्या चिन्हावर उभे राहतील का विखे पाटलांच्या मदतीसाठी म्हणून, किंवा त्यांची मदत मिळावी म्हणून? कारण त्यांचा मुलगा बाजूच्याच मतदारसंघात भाजपचा खासदार आहे, सुजय विखे पाटील। आणि मग धनुष्यबाण की कमळ हे सदाशिव लोखंडेंच्या बाबतीत निर्णय घ्यावा लागणार आहे। बहुतेक धनुष्यबाण हे चिन्ह राहील। त्यानंतर संजय मंडलिक कोल्हापूर, इथे आजच हसन मुश्रीफ यांचं विधान आलेलं आहे की जर का महायुतीनं सांगितलं की तुम्ही कोल्हापूर लोकसभा लढवा तर माझी तयारी आहे। म्हणजे अजित पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस कोल्हापूरच्या जागेवरती दावा सांगते का? संजय मंडलिक जे शिंदे गटाचे खासदार आहेत ते ऑलरेडी मायनॉरिटीमध्ये गेलेले आहेत का? हू नोज, धनंजय महाडिक यांना भाजप उभं करेल का? भाजप स्वतःकडे ही कोल्हापूरची जागा घेईल का? बरीच चर्चा आहे। त्यानंतर धैर्यशील माने हातकणंगले शिंदे गटाचे खासदार आहेत, तेच पुन्हा उमेदवार राहतील, पण पुन्हा भाजपचं चिन्ह कमळ घेतील की धनुष्यबाण घेतील? डोंट नो। हेमंत गोडसे नाशिक यांची जागा ही डेंजर झोनमध्ये आहे, पत्ता जवळजवळ कट झालेला आहे। नाशिकची जागा भाजप लढवते आहे अशी शेवटची माहिती माझ्यापर्यंत आलेली आहे। भाजपला नाशिकची जागा लढवायची आहे। शिवसेनेचा एक बालेकिल्ला पूर्णपणे ढासळायचा आहे आणि म्हणूनच नाशिकमधली काही प्रकरणं ही जी नव्यानं सुधाकर बडगुजर वगैरे जी उफाळून आलेली आहेत त्याचाच तो भाग आहे असं म्हणतात। आणि नाशिकमध्ये पुन्हा छगन भुजबळ अजित पवार राष्ट्रवादी गट, तिथे भांडणंच नको, भाजप कमळाकडंच ती जागा घेते आहे आणि भाजपकडं सक्षम उमेदवार आहेत असा भाजपचा दावा आहे नाशिकमध्ये। म्हणजे हेमंत गोडसे जे शिंदे गटाचे खासदार आहेत यांचा पत्ता जवळजवळ कट आहे। पुढे कृपाल तुमाने रामटेक ही राखीव जागा आहे,
शिंदेचे खासदार जरी कृपाल तुमाने असतील तरी रामटेकच्या बाबतीत भाजप निर्णय घेणार आहे अशी माहिती आहे. राजेंद्र गावित पालघर हे भाजपचेच उमेदवार होते, पण जागा वाटपामध्ये मातोश्री काही पालघर सोडायला तयार नव्हती आणि मग बहुजन विकास आघाडीच्या बैराम जाधव यांच्या विरोधात राजेंद्र गावित हे धनुष्यबाण चिन्हावरती निवडणूक लढले. मुळात ते आता भाजपचेच आहेत, म्हणजे पालघरची जागा भाजपनं ऑलरेडी दावा केलेला आहे. राजेंद्र गावित हेच उमेदवार असतील, पण कमळाच्या चिन्हावरती भाजपचे उमेदवार असतील. त्यानंतर गजानन कीर्तीकर 13वे खासदार जे उशिरा जॉईन झाले शिंदे गटाला, उत्तर पश्चिम मुंबई ही जागा भाजप स्वतःकडे घेत आहे अशी ब्रेकिंग न्यूज आहे. गजानन कीर्तीकर हे उमेदवार म्हणून नसतील असं मानलं जात आहे पुढच्या निवडणुकीमध्ये. त्यांचा जो मुलगा आहे अमोल कीर्तीकर याला ठाकरे गटाकडनं ठाकरेंच्या शिवसेनेची उमेदवारी जवळजवळ निश्चित आहे आणि बाप विरुद्ध मुलगा असा सामना होणार नाही आहे, कारण ती जागा उत्तर पश्चिम ही भाजप घेते आहे अशी माहिती आहे. आणि तिथे भाजप राष्ट्रीय राजकारणात सक्रिय झालेल्या एका मराठी नेत्याला तिथं उतरवू पाहत आहे, किंवा सरप्राईज उमेदवार असा असेल की ही हक्काची जागा काढायची म्हणून ती उमेदवारी दिलेली असेल, ती पक्षाकडची उमेदवारी असेल उत्तर पश्चिम मुंबईची भाजपची असं मानलं जात आहे. राहिला प्रश्न अजितदादा गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा, तर सुनील तटकरे हेच अजित पवार गटाकडनं पुन्हा उमेदवार असतील रायगडमध्ये. त्यांचं चिन्ह कोणतं? भाजप हे चिन्ह म्हणजे कमळ चिन्ह घेतलं तर ते जास्त सोयीस्कर आहे का? कारण त्यांच्या विरोधात पुन्हा अनंत गीते हे कोणाची उमेदवारी घेऊन उभे राहतात. चर्चा इथपर्यंत आहे की अनंत गीते यांना ठाकरे गटाकडनं उमेदवारी दिलीच जाईल, पण अनंत गीते यांना जर का शिंदेकडनं प्रस्ताव आला तर ते मग भाजपचे उमेदवार असतील की शिंदे गटाचे उमेदवार असतील इथपर्यंत चर्चा केली आहे. पण मला जे दिसतंय ते अनंत गीते हे ठाकरे गटाचे उमेदवार सुनील तटकरेंच्या विरोधात असतील असं मानलं जात आहे. आता हे झालं तुमच्या शिंदे गटाच्या खासदारांच्या बाबतीत. अनेकांचे पत्ते कट होताना दिसत आहेत, अनेकांना कमळ चिन्हावरती लढावं लागेल असं दिसतंय. आणि त्यातच बातमी येते रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघामधून किरण सामंत जे उद्योगमंत्री उदय सामंत यांचे मोठे बंधू आहेत, त्यांची भूमिका उदय सामंत यांचा मतदारसंघ राखण्यापुरती आणि आता ती अधिकच वाढली आहे. ते स्वतःही राजकीयदृष्ट्या खूप सक्रिय झालेले आहेत आणि त्यांच्या नावाचं बॅनर हे राष्ट्रवादीच्या एका कार्यकर्त्यानं मंत्रालयासमोर लावलं होतं की ते भावी खासदार. तर आता ते भावी खासदार आहेत तर ते भाजपचे उमेदवार असतील की शिंदे गटाच्या शिवसेनेचे उमेदवार असतील की राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार असतील अशी चर्चा सुरू झाली आहे. आणि म्हणूनच मग नारायण राणे म्हणाले अजून उमेदवार निश्चित नाही आहे, जागा तर भाजपच लढवणार आहे. पण मग निलेश राणे हे रत्नागिरी सिंधुदुर्गमधून आगामी लोकसभा निवडणुकीचे उमेदवार नसतील भाजपकडनं, हे जवळजवळ निश्चित झालेलं आहे. त्यांच्याऐवजी खुद्द नारायण राणे असतील का? रवींद्र चव्हाण जे सार्वजनिक बांधकाम मंत्री आहेत भाजपचे ते असतील का? जे आता सध्या सिंधुदुर्गचे पालकमंत्री आहेत ते उमेदवार असतील का? की नाही किरण सामंत यांना उमेदवारी दिली जाईल? ही एक बरीच चर्चा आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं जे आहे, शिंदे गटाचे जे 13 खासदार आहेत त्यातले अनेक जण हे डेंजर झोनमध्ये आहेत.